नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत नंदी हिल्स. तर मित्रांनो, नंदी हिल्समध्ये फिरत असताना खूप सुंदर असा अनुभव आम्ही घेतोय. पाहूयात अजून नंदी हिल्सला काय काय. सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे पॅराग्लायडिंगचं. एयरफोर्स. तो आप अभी क्या कुछ डिसाइड हुआ है पैराग्लाइडिंग का कुछ? सो Due to budget constraints, we are planning for next year. पैराग्लाइडिंग. ओके, ग्रेट. तो प्लीज वेयर कैप बिकॉज ऊपर जाते टाइम बहुत ऊन है. नहीं मैं क्या करूँगा, चढ़ने से बाद में ना हवा सूंघ लूँगा, श्वास अंदर ले लेंगे. ओके, तो वो होल्ड हो जाएगा. वाटर होल्डिंग, एयर होल्डिंग कैपेसिटी बढ़ गई. हाँ, बढ़ जाएगा. तो पंकज अभी पैराग्लाइडिंग करने वाले हैं. तो पता है हमें. मित्रांनो, आपण आता एक लेक पाहणार आहोत. खूप सुंदर असं प्रसिद्ध लेक हे नंदी हिलमध्ये आहेत, पाहायला मिळेल आपल्याला. तर पाहूयात आपण ते सुंदर ठिकाण, ज्याला अमृता सरोवर असं म्हटलं जातं. तर हेच आपल्या समोर आहे ते अफाट असं खूप सुंदर, आणि पावसाळ्यामध्ये साधारण संपूर्ण असा भरलेला असतो असा हा तलाव. निसर्गाला चारी बाजूंचा निसर्ग आणि असा अफाट असं बनवलेलं सुंदर नंदी तलाव, नंदी हिलमध्ये आपल्याला अमृता सरोवर पाहायला मिळेल. एकूण 32 पायऱ्या असणारं चौकोनी हे लेक ऑफ नेक्टर म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण अमृता सरोवर. लायकेन्सचे काही पॅचेस आहेत. लायकेन्स म्हणजे पोल्युशन फ्री एरिया आहेत. एक अमृता सरोवर, टिपू समर हाऊस, अरकवाटी रिव्हर ओरिजिन आणि टिपू ड्रॉप असे 4-5 पॉईंट आहेत. नंदी हिल्सला बरेचसे स्पॉट हे पाहताना असा अनुभव आला की खूप जुन्या अशा आम्ही निलगिरीच्या वनस्पती आम्हाला आढळून आल्या आहेत. साधारण 100हून जास्त वय असणाऱ्या निलगिरी या इथे फार मोठ्या प्रमाणात आम्हाला आढळून आल्या आहेत. ॲक्च्युली नंदी हिल्समध्ये सगळ्यात जास्त डेन्सिटीचं वनराई पाहिले तर ही नंदी हिल्सला निलगिरीच असता. तुम्ही खूप अवाढव्य असणाऱ्या व्यासाची आपल्याला निलगिरी येथे दिसतील. त्याचबरोबर नंदी हिल्सला वडाचं झाड आहे, जे कर्नाटकातील प्रसिद्ध असं फायकस मैसुरेन्सिस स्पीसीज आपल्याला आढळून आली आहे. सुंदर असं हे झाड आपल्याला इथे मोठ्या प्रमाणात सापडतील, पाहायला मिळतील. हे फायकस मैसुरेन्सिस संपूर्ण झाडाला कवकांनी पकडलेलं आहे. त्याचबरोबर इथे आपल्याला स्ट्रॅबलॅन्थस ॲस्पेर हे झाड सुद्धा पाहायला मिळतील. खूप ते झाड आहे. अशी बरीच वनराई असणारं हे नंदी हिल्स प्रत्येकाने पाहावं. खूप सुंदर वनराईच नाही तर आजूबाजूचा निसर्ग आहे, आणि तो निसर्ग पाहायला प्रत्येकाला आवडेल. तर नक्की व्हिजिट द्या आणि नक्कीच तुम्हाला आवडेल असं हे नंदी हिल्स, कर्नाटकाची शान. आणि प्रत्येकाला नंदी हिल्समध्ये आल्यानंतर पॅराग्लायडिंग जर जमत असेल आणि स्वतःची काळजी घेऊन तुम्ही ॲडव्हेंचरला खूप इच्छुक असाल तर नक्कीच पॅराग्लायडिंग करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि बेसिकली मी हे सांगणार की इथल्या निसर्गाचं तुम्ही पाहून घ्या, निसर्ग कसा आहे, आणि या निसर्गाला जतन करा. कारण नंदी हिल्समध्ये एक असं पाहण्यात आलं की प्लास्टिकच्या बॉटल्स बाहेर ठेवल्या जातात, आणि ॲक्च्युअलमध्ये आतमध्ये खूप मोठ्या प्रमाणात कचरा आम्हाला दिसून आलेला आहे. ती खूप वाईट गोष्ट आहे आणि खंत आहे. नक्कीच आपण आपल्याकडून सुरुवात करूयात आणि प्लास्टिक अवॉइड करूयात.
परत एकदा पुन्हा एकदा सर्वांना भेटूयात आपण. खूप खूप धन्यवाद. आपल्याला नंदी हिल्समध्ये अशा प्रकारे लोकल साधन यांच्याकडून उपलब्ध आहेत आणि या साधनाचा वापर येथे नंदी हिल्समध्ये फिरण्यासाठी केला जातो. खूप सुंदर अशा प्रकारे काही ठिकाणं येथे आपल्याला पाहायला मिळाली आहेत आणि काही ठिकाणांची अजूनही खूप गरज आहे जी सुशोभीकरणाची. नंदी हिल्समध्ये फिरत असताना आपण खूप चांगल्या प्रकारची निसर्ग संपत्ती पाहिली आणि त्या निसर्ग संपत्तीला पाहत असताना येथील बऱ्याच गोष्टी ज्यामध्ये गणपती मंदिर आहे, त्याचबरोबर येथील काही वास्तू आहेत आणि पॅराग्लायडिंगचे स्पॉट, सनसेट, सनराईज पॉईंट हे पाहून खूप मन प्रसन्न झालं. असं एक खूप सुंदर नंदी हिल्स प्रत्येकाने भेट द्या आणि खूप आवडेल तुम्हाला. नंदी हिल्स हे कर्नाटकमधील एक मोठं आणि प्रसिद्ध ठिकाण आहे. तर भेटूयात पुन्हा.